सर अल्बर्ट आइंस्टाइन आहे, त्याला ओळखलं आणि त्या आइंस्टाइनला त्याने सांगितलं की सर मैं आपको जानता हूँ, होगा आपने निकाला होगा तिकीट, होगा काही ना काही, आप निश्चित रहिए. आणि तो निघून गेला. तरी आइंस्टाइन जो आहे तो बाकड्याच्या खाली तिकीट शोधतोय, इकडे शोधतोय, तिकडे शोधतोय, बॅगेचे सगळे कहाणी जे तो शोधतोय, नहीं मिल रहा टिकट, ढूंढ ढूंढ के परेशान. तो टिकट चेकर पुन्हा आइंस्टाइन जवळ आला. तो त्याला म्हणे सर मैं आपको जानता हूँ, आपको कोई टिकट नहीं पहुंचेगा, प्लीज रहने दीजिए, आप निश्चित होकर बैठ जाइए, आपको कोई टिकट नहीं मांगेगा, मैं जानता हूँ आपको. तो आइंस्टाइन म्हणे ये तो ठीक है कि आप मुझे टिकट नहीं मांगने वाले, लेकिन जब तक टिकट नहीं मिलेगा मुझे ये कैसे पता चलेगा कि मैं जा कहाँ हूँ. हाँ, या आइंस्टाइन जवळ नोबेल आहे, हे आहे, पुरस्कार आहे, सर अल्बर्ट आइंस्टाइन प्रसिद्ध झालेला आहे. सगळं काही मला आता तेवढं काही सांगायचं नाहीये, मला अजून पुढे बरीच माहिती आहे. या आइंस्टाइनला एकाने विचारलं की काय चाललंय, काय कोण आहे, आज आला तर बसून, उद्या मरेपर्यंत त्याच्यानंतर माझ्या व्याख्यानाला बसू नको, पण आज आला तर बसून एन्जॉय करणं चालू आहे इकडे सगळं, तुझं काय चाललंय मध्ये. तर हा आइंस्टाइन, याचा जो नोबेल आहे, हे आहे, ते आहे. आणि याला कोणीतरी विचारलं सर आप इतने यशस्वी कैसे हुए, एक लफ्ज बोलो, एक शब्द बोलो कि आप इतने यशस्वी कैसे हुए. हा या आइंस्टाइनचा शब्द लगन. आणि हाच शब्द जर अध्यात्मातल्या संतांच्या बाजूला आणला तर हाच शब्द होतो ध्यान. आणि यांचं हे एवढं असं देहभान विसरून जाणारे हे दोघं मंडळी, यांच्यामध्ये असं साम्य, म्हणजे या अध्यात्मामध्ये भक्ती आहे, विज्ञानामध्ये शक्ती आहे. अध्यात्मामध्ये बोध आहे, विज्ञानामध्ये शोध आहे. अध्यात्मामध्ये संकल्प आहे, विज्ञानामध्ये प्रकल्प आहे. इकडे शास्त्रज्ञांची थेरी, कोई वस्तुमान निर्माण नहीं होता, कोई वस्तुमान नष्ट नहीं होता, सिर्फ एक वस्तुमान को दूसरे वस्तुमान में परावर्तित या रूपांतरित कर सकते हैं. इकडे संतांची थेरी, नैनम चिन्नम की शस्त्राने आत्मा धत पावका. आत्मा अमर आहे, त्याला पाण्यात बुडवता येत नाही, हवा बुजवू शकत नाही, शस्त्राने कापता येत नाही. सब बातें सेम, आपको लग रहा है ये अलग अलग है, ये सेम ही. बहुतेक लोकांचा असा गैरसमज असतो की हे संत आणि हे शास्त्रज्ञ हे एकमेकाच्या विरोधात थांबलेले कोणीतरी शत्रू आहेत. हे एकमेकांच्या समोर किंवा ज्ञानेश्वर किंवा आइंस्टाइन हे एकमेकांच्या विरोधात काही बोलत नाही. हे उभे राहिलेले शत्रू नाहीये. मग हे उभे राहिलेले शत्रू नाहीत तर मी कोण आहे, ते कसे उभे राहिलेले ते, म्हणजे याचा अर्थ हा ज्ञानेश्वर आणि हा आइंस्टाइन हे असे नाही तर हे असे उभे, असे एकमेकाच्या पाठीमागे. हे ज्ञानेश्वर त्यांच्या समोर त्यांचे वारकरी संप्रदायाचे लोक, त्यांच्या समोर त्यांचे भक्ती संप्रदायाचे लोक, त्या लोकांना ज्ञानेश्वराच्या पाठीमागे लपलेला आइंस्टाइन दिसत नाही. आणि हा आइंस्टाइनच्या मागे इकडे सायन्स वाले, त्याचे नास्तिक लोक जे कोणी असतील, विज्ञानवादी लोक, त्या लोकांना आइंस्टाइनच्या मागे लपलेला ज्ञानेश्वर दिसत नाही, म्हणून हे लोक तुटून पडतात. आणि या लोकांना इतकी सारासार विचारबुद्धी सुद्धा नाहीये की हे दोघं तर एकमेकाच्या विरोधात काही बोलत नाही. आणि या लोकांना इतकी विचारबुद्धी नाहीये की या दोघं एकच आहेत हेही समजून घेत नाहीये. या दोघांना यांचे साम्राज्य नाहीये, साम्राज्य आहेत याची जाणीव नाही. आणि असतील